दिनानंतर आज राज्यभरात जिल्ह्यात गावागावात शहरात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात त्याचा वेगवान आढावा घ्यायचा आहे। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करतोय। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। दीनानाथ रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांनी पत्रकार परिषद गुंडाळी। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देताच केळकरांचा पत्रकार परिषदेतनं काढता पाय। कोणताही डॉक्टर अनामत रक्कम भरायला सांगत नाही। डॉक्टर घैसास यांनी तसं का लिहून दिलं कल्पना नाही, तर धमक्या आणि तणाव सहन होत नसल्यानं घैसास यांनी राजीनामा दिल्याची केळकर यांची माहिती। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार। वेळेत उपचार मिळाले असते तर रुग्णाचे प्राण वाचले असते। राधाकृष्ण पवार समितीच्या अहवालावरनं रुपाली चाकणकरांची माहिती। प्रशांत कोरटकरच्या जामिनावरती 9 एप्रिलला कोर्ट निकाल देणार। कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम वाढला। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश। कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडनं दिलासा कायम। कामराच्या याचिकेवरची सुनावणी 17 एप्रिलपर्यंत तहकूब। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार। सर्वाधिक तापमान शहापूरमध्ये, तर अकोल्याचं तापमान 43 अंश सेल्सिअस। घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ। सिलेंडरच्या दरात उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरलाही दरवाढ लागू, सर्वसामान्यांना फटका। केंद्र सरकारकडनं पेट्रोल डिझेलवर 2 रुपये अतिरिक्त एक्साईज ड्युटी, पण सर्वसामान्यांसाठी पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे राहणार, पेट्रोलियम मंत्रालयाचा खुलासा।